आजच्या व्हिडिओत चंद्रभेदन प्राणायाम करणार आहोत. समजून घेणार आहोत की चंद्रभेदन प्राणायाम म्हणजे काय, त्याचे फायदे, कुणी करू नये, नेमका कसा करावा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, मी कोमल पाटील. स्वास्थ्यानंद मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर आणि हाईप जरूर करा. तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वात प्रथम समजून घेणार आहोत की चंद्रभेदन प्राणायाम म्हणजे काय. त्याच्या नावातच आहे चंद्र प्लस भेदन. चंद्र म्हणजे शीतलता, शांतता, स्थिरता आणि भेदन, इथे भेदन हा सक्रिय करणे या अर्थाने घेतलेला आहे. तर म्हणजेच शांतता, स्थिरता, शीतलता यांना सक्रिय करणे असा या चंद्रभेदन प्राणायामाचा अर्थ आहे. तर चंद्रभेदन प्राणायाम रोज केल्यामुळे कोणते फायदे होतात तर समजून घेऊ. चंद्रभेदन प्राणायाम रोज केल्यामुळे मन शांत होते, स्थिर होते. तसेच राग आपल्याला लवकर येत असेल तर राग नियंत्रणात आणण्यासाठी हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे. झोपेसंबंधी काही समस्या असतील तर झोपेची गुणवत्ता सुधारते, निद्रानाश कमी होतो. झोपण्यापूर्वी तुम्ही या प्राणायामाचा अगदी 2 ते 3 मिनिटे रोज सराव केला तरी देखील तुम्ही पाहणार की तुम्हाला झोप अतिशय छान येते. तसेच रक्तदाब अधिक असेल तर रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे. या प्राणायामाच्या रोजच्या सरावामुळे आपली पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ही सक्रिय होते आणि त्यामुळे आपल्याला शांत, निवांत वाटते. मनातील ताणतणाव कमी होतो. शरीरातील जो ताणतणाव निर्माण करणारे हॉर्मोन्स आहे जसे की कार्टिसॉल, तो कमी करण्यासाठी हा प्राणायाम अतिशय उपयोगी आहे. तसेच हा प्राणायाम पित्तदोष कमी करण्यासाठी देखील अतिशय उपयोगी आहे, कारण यामुळे शरीराला पूर्ण थंडावा मिळतो आणि आपोआपच आपल्या शरीरातील वाढलेलं पित्तदोष, ॲसिडिटी यासारखे त्रास कमी होतात. त्यामुळे या प्राणायामाला कुलिंग प्राणायाम देखील म्हटलं जातं. अतिशय सोपा आहे. अगदी 2 ते 3 मिनिटाच्या रोजच्या सरावामुळे आपल्याला असे असंख्य फायदे मिळतात. जो रोजचा ताणतणाव असतो तो सहज या प्राणायामामुळे कमी व्हायला मदत होते. तर हे या प्राणायामाचे काही फायदे आहेत. हा प्राणायाम रोज करण्यासाठी हा प्राणायाम नेमका कोणी करू नये हे देखील आपल्याला समजून घेतले पाहिजे. या प्राणायामामुळे आपला रक्तदाब हा कमी होतो. म्हणजेच ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करू नये. त्याचप्रमाणे सतत सर्दी, खोकला, कफ यासारखे त्रास होत असतील तर त्यांनी देखील हा प्राणायाम करू नये. तसेच दमा व श्वसन संबंधीचे काही त्रास असतील तर त्यांनी देखील हा प्राणायाम करू नये. तर या काळजी आपल्याला घ्यायच्या आहेत की हा प्राणायाम नेमका कोणी करू नये. बाकी सर्वांनी हा प्राणायाम रोज नित्यनियमित करावा, त्यांना अधिक यापासून लाभ मिळतील. आता आपण समजून घेऊ की हा प्राणायाम नेमका कसा करावा. तर हा प्राणायाम करण्यासाठी सुखासनात या पद्धतीने बसून घ्या. जर तुम्हाला या पद्धतीने मांडी घालून सुखासनात बसणं शक्य होत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून, बेडवर बसून हा प्राणायाम रोज केला तरीही चालेल. परंतु यात पाठीचा कणा मात्र सरळ ठेवा. या पद्धतीने पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपली डावी नाकपुडी ही इडा नाडी म्हणजे चंद्र नाडी म्हणून रिप्रेझेंट केली जाते आणि उजवी नाकपुडी ही पिंगला नाडी, सूर्य नाडी म्हणून रिप्रेझेंट केली जाते. तर ज्यावेळी आपण डाव्या नाकपुडीतून श्वास आत घेतो आणि उजवीकडून सोडतो त्यावेळी आपला चंद्रभेदन प्राणायाम होतो आणि उजवीकडून श्वास घेतो आणि डावीकडून सोडतो त्यावेळी तो आपला सूर्यभेदन प्राणायाम होत असतो. या व्हिडिओत आपण चंद्रभेदन प्राणायाम पाहत आहोत. त्यामुळे आपल्याला डाव्या नाकपुडीतून श्वास आत घ्यायचा आहे आणि उजवीकडूनच सोडायचा आहे. यामुळे आपली डावी नाकपुडी म्हणजे चंद्रनाडी ही ॲक्टिव्हेट होते, सक्रिय होते. त्यामुळे आपली पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम देखील सक्रिय होते. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपल्या मेंदूचे 2 भाग असतात, उजवा भाग आणि डावा भाग. ज्यावेळी आपण डाव्या नाकपुडीतून श्वास आत घेतो, उजवीकडून सोडतो, म्हणजे आपण डाव्या नाकपुडीला
इडा नाडीला, चंद्र नाडीला ॲक्टिवेट करतो. त्यामुळे आपला मेंदूचा उजवा भाग हा सक्रिय होतो आणि उजवा भाग सक्रिय झाला म्हणजेच आपली सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी वाढते, भावनिक संतुलन योग्य पद्धतीने साधले जाते, तसेच विश्रांती यासारखे जे काही कार्य आहेत ते व्यवस्थितरित्या पार पाडले जाते. तर त्यामुळे आजच्या या फास्ट लाईफस्टाईलमध्ये आपल्याला हा प्राणायाम अतिशय शांत निवांत करायला अतिशय मदत करतो. तर समजून घेऊ की हा प्राणायाम नेमका कसा करावा. या पद्धतीने पाठीचा कणा सरळ ठेवा. डाव्या हाताची चिन्ह मुद्रा करायची आहे. पहिला आणि दुसरा बोट या पद्धतीने जोडून घ्या आणि उजव्या हाताची या पद्धतीने विष्णू मुद्रा, दुसरा आणि तिसरा बोट अंगठ्याच्या बेसला आपल्याला लावायचा आहे. आता सर्वात प्रथम आपण उजव्या नाकपुडीला बंद करणार आहोत. डावीकडून श्वास आत घेणार आहोत. डाव्या नाकपुडीला बंद करायचा आहे आणि उजवीकडून श्वास सोडायचा आहे. पुन्हा उजव्या नाकपुडीला बंद करायचा आहे. डावीकडून श्वास आत घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीला बंद करायचा आहे आणि उजवीकडून सोडायचा आहे. हे करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हा प्राणायाम आपल्याला 1:2 रेशोमध्ये करायचा आहे. म्हणजे 4 सेकंदासाठी आपण श्वास आत घेणार आहोत आणि त्याच्या डबल 8 सेकंदासाठी श्वास आपल्याला सोडायचा प्रयत्न करायचा आहे. 6 सेकंद, 7 सेकंद, हळूहळू आपण 8 सेकंदापर्यंत श्वास सहज सोडू शकतो. तर श्वास सोडण्याचं प्रमाण आपल्याला अधिक ठेवायचं आहे. आणि दुसरा प्रकार म्हणजे ज्यावेळी आपण श्वास घेतो 4 सेकंदासाठी आपण श्वास घेणार आहोत आणि 4 सेकंदात त्याला रोखून धरणार आहोत आणि 8 सेकंदासाठी आपण श्वास सोडणार आहोत. तर असे हे 2 प्रकार आहेत. जर तुम्ही बिगिनर असाल, तुम्हाला प्राणायाम करायची सवय नसेल तर सुरुवातीला प्रकार एकच करायचा आहे. म्हणजे 4 सेकंदासाठी श्वास आत घ्या आणि 8 सेकंदासाठी श्वास सोडायचा आहे. तर त्याचा सराव आपण करणार आहोत. मी काउंट करेल, त्यासोबत तुम्ही देखील प्रयत्न करा. तर या पद्धतीने उजव्या नाकपुडीला बंद करा. डावीकडून श्वास आत घ्या. 1 2 3 4. डाव्या नाकपुडीला बंद करा. उजवीकडून हळूहळू सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. पुन्हा उजव्या नाकपुडीला बंद करा. डावीकडून श्वास आत घ्या. 1 2 3 4. डाव्या नाकपुडीला बंद करा. उजवीकडून सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. पुन्हा उजव्या नाकपुडीला बंद करा. डावीकडून श्वास आत घ्या. 1 2 3 4. डाव्या नाकपुडीला बंद करा. उजवीकडून सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. आणि हळूहळू रिलॅक्स करा आणि हळूहळू आपले डोळे उघडून घ्या. अशा पद्धतीने मन शांत, निवांत, स्थिर करणारा, भावनिक संतुलन साधणारा अतिशय सोपा असा कुलिंग प्राणायाम आहे. हा प्राणायाम नेमका किती वेळ करावा तर अगदी 2 ते 3 मिनिटापासून सुरुवात करा किंवा 10 ते 11 राऊंड्स करा आणि हळूहळू सवय झाली तर 5 मिनिटापर्यंत वाढवत न्या. 5 मिनिटापेक्षा जास्त करू नका. हा प्राणायाम नेमका केव्हा करावा? सकाळी, संध्याकाळी, पोट खाली असताना आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही या प्राणायामाचा जरूर सराव करा. रोज नित्य नियमित करून पहा आणि तुम्हाला मिळालेले अनुभव नक्की शेअर करा. तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या कमी व्हायला नक्कीच मदत होईल. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन देखील प्रेस करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला हाईप देखील करा. आपले फक्त महिलांसाठी ऑनलाईन क्लासेस देखील असतात. त्यात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा. हरिओम.